पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुणे शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय। याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरण प्रशासनाने दिनांक 19 ऑगस्ट 2025 धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। काल सकाळी सुरू असलेला 9659 क्युसेस विसर्ग काल दुपारी 1 वाजता वाढून 11878 क्युसेस करण्यात आलाय। तर दुसरीकडे वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून तो 42724 क्युसेस इतका सुरू करण्यात आलाय। पुण्यातील बहुतांश धरण आता भरत आली आहेत। काही धरणं फुल झाली आहेत। चाकसमान, भाटघर, मुळशी, ठोकरवाडी ही धरणं 100% भरली आहेत। पानशेत धरण 97.6% भरलंय, तर नीरा देवघर 97.90, तर टिंबे धरण 93.43% इतकं झालंय। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज दिनांक 20/8/2025 रोजी सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी 75,000 क्युसेस व विद्युतगृहातून 1,600 क्युसेस असा एकूण 76,600 क्युसेस विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय। तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज दिनांक 20/8/2025 रोजी सकाळी 6 वाजता वीर धरणातून नीरा नदी पात्रात 54,760 क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे। उजनी धरणातील 76,600 तर वीर धरणातील 54,760 असा एकत्रित 1,31,360 क्युसेस विसर्ग भीमा नदीमध्ये येण्याची शक्यता आहे। घाट माथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होऊन सकल भागातील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे। तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे।